पीएन साहेबांच्या जीवनात सुद्धा भरपूर संकट आले होते, तरी ते कधी त्या संकटाला डगमगलेलं नाही. आणि त्यांचं जे डगमगलं नव्हतं ते विचार आपण सर्वांनी आपल्याजवळ ठेवायचे. ते कसं धैर्याने पुढे गेले त्या पद्धतीनं आपण सर्वजण धैर्याने जायचं. आणि या दोन राम लक्ष्मण जोडी यांना आपण सर्वांनी धीर द्यायचं आहे. जसं पीएन साहेबांना मतदान केलं किंवा त्यांच्या पाठीशी एकनिष्ठ राहिलो त्या पद्धतीनं आपण त्या दोघांच्या पुढे मागे सुद्धा एकनिष्ठ राहायचं आहे. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. राहुल भैया किंवा राजेश त्या दोघांच्या पाठीशी आपण कसं ठामपणे राहायचं याविषयी सर्वांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. कैलासवासी पीएन साहेब गेल्यानंतर आपण सर्वजण दुःखी आहोत. आपल्याला संकट आल्याचं गेल्यानंतर वाटतंय आपल्या सर्वांना, परंतु पीएन साहेबांच्या जीवनात सुद्धा भरपूर संकट आले होते, तरी ते कधी त्या संकटाला डगमगलेलं नाही. आणि त्यांचं जे डगमगलं नव्हतं ते विचार आपण सर्वांनी आपल्याजवळ ठेवायचे. ते कसं धैर्याने पुढे गेले त्या पद्धतीनं आपण सर्वजण धैर्याने जायचं. आणि या दोन राम लक्ष्मण जोडी यांना आपण सर्वांनी धीर द्यायचं आहे. सर म्हणले 90 दिवसाची आता इलेक्शन आहे. सरकारच दिल्लीत बैठक झाली आणि 154 मतदारसंघात महाविकास आघाडी पुढे आहे आणि त्यात आपला करवीर मतदारसंघ आहे. आणि इतर कोण त्याच्यावर तिथं चर्चा झाली तर त्यांनी वरिष्ठ लोकांना सांगितलं तुम्ही जावा आणि त्यांच्या घरात चौकशीत जाऊन चर्चा करा आणि आपलं लवकरात लवकर तिथं निर्णय घेतला पाहिजे. ते गेल्या ते दुःख आहे पण दुःख उपलब्ध नसता त्या पद्धतीनं कसं होईल असं आपण बघितलं पाहिजे. त्या दृष्टीनं विशाल पाटील दिल्लीचा डायरेक्ट बेळगावात आता त्यांच्या घरात बसले आणि ते आता त्यांच्यावर मी सांगितलं त्यांना तुम्ही चर्चा करा आणि काय तो निर्णय लवकरात लवकर घ्या. आणि हा निर्णय आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्याबरोबर असणारे हा निर्णय आम्ही ताबडतोब लवकरात लवकर घेतो. परंतु आपण सर्व त्यांच्या पाठीचे आहात का हे आपण सर्वजण हात वर करून सांगा. आणि मग त्या दृष्टीनं आम्ही त्यांच्या आडत जाऊन त्यांची दुपारी 4-5 वाजता भेट घेऊन त्यांना विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर तुमचा निर्णय घ्या. आणि त्या दृष्टीने सर म्हणले तसं त्या दोघांना घेऊन आपण भागातून जाऊन सर्वांचे आता धैर्याने गेलं पाहिजे आणि ते जातील आणि ते आपण सर्वजण काळजीपूर्वक वागायचं आहे. आणि आपण त्या जसं पीएन साहेबांना मतदान केलं किंवा त्यांच्या पाठीशी एकनिष्ठ राहिलो त्या पद्धतीनं आपण त्या दोघांच्या पुढे मागे सुद्धा एकनिष्ठ राहायचं आहे अशी आपण इथं सर्वजण दरम्यान शपथ घेतलेली आहे. तर मी माझ्या वतीनं किंवा जिल्हा संघाच्या गोकुळच्या वतीनं पीएन साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली वाटतो आणि थांबतो. जय जय महाराज. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.